मला लागली गरमीची एकदम कडकवाली तहान. मग काय आमच्या फ्रीज मध्ये होता तालाबच्या पाणी. एक तर तो तालाब 100 वर्ष जुना होता. एखाद्या कोबऱ्याची आत्मा माझ्यात घुसून गेली. तेवढ्यातच मी नांगा. ओ माय गॉड, काय सांगा. ऍक्टिंग ते ऍक्टिंग छप्पर फास्ट. माझ्या मनाला जाम दुःख होत. बिचारी शेकडे आजारी पडले. मम्मी म्हटले की टंबाळ्याचा सारा बनव. सारा सॉरी सारा नाही, रस्सा. तुमच्या बारकाला वगैरे तिथे मस्ती तिथे म्हणून फक्त तुम्ही मला नांगा ना मी बघा काय सांगा. मम्मीने पण इकडे फटाफट दाल पुदीना नाही बटाटा वगैरे फटाफट कापून टाकले. बाजूच्या रूम मधून मग चाकूचा आवाज होतो. बघतो तर आजी पण इकडे कापायला लागली टमाटरचा सारा. हे तर काय नाही, पण इकडे मच्छरनी तर पूर्ण वाट लावून टाकली. जिथे चावला तिथे पोलिओ, जिथे चावला तिथे पोलिओ तर एवढा मोठा होता की ढोस घेऊन पण संपत. मागची पीन लावली ना चुलीकडे सर्व मसाले. तेवढ्यातच प्लेन बी रस्त्याच्या ऐवजी खिचडी बोलत एकदम कडा. आणि ते पण खिचडी बनणार, ते पण चुलीवर. म्हणजे स्वाद तर मग काय फटाफट लाकडं उचलले ठेवले, कारण की माझ्या पहिलेच मम्मीने चुलीकडे आणून ठेवलेलं. तेवढंच मी आहे गोटीत नांगा. ओ माय गॉड, आय एम टेस्टिंग फॉर कांदा. मी तर तुम्हाला सांगा ऑनली एकदम कडक कांदा आहे की तुमच्या बारक्या लोकांची इंग्लिश एकदम कडक. मी असं काय ना काय बोलतोच. तेवढ्यातच मम्मी म्हटले की तू तांदूळ साफ कर. मी तर म्हटलं येतं चुटियो का खेळे, चुटकियो का खेळे. स्टार्टिंगला तर भेटले नाही, मग नंतर हळूहळू भेटायला लागलेले किडे. काय मी म्हटलं मम्मी नांग ना आहे का नाही तुझा बारका ब्लॉगर ऑलराऊंडर. तेवढ्यातच मम्मीने खुसून मला दिला चटाका पटा. मम्मीसाठी आणलेला होता शेव शौरमा समोसा सेव. मग काय मम्मी खायच्या आधी टेस्ट करायला पाहिजे ना कसं आहे का नाही. ह्याचे मारी पडला. शेव मामरा खात का रे यार. समोसा शेव खात तेवढ्यात नजर गेली माझी कुरमुऱ्यावर. रे सॉरी चटाका पटाका चायनीज कुरकुरा. खिचडी पण अर्ध्याने जास्त बनवून गेलेली. तेवढ्यातच मी काय सांगा. ओ माय गॉड, थारचा हाताडा बघून तर तोंडात पाणी. आता थांबा, मी तुम्हाला माझ्या कलेक्शन दाखवतो. गाडीच्या नाही तर वृक्षपेटीचा. यो आहे अमेरिकन आमला, त्याच्या मागे फॉरेनर जांभळा. यो आहे विदेशी पुनिना, इंडोनेशिया कोथिंबीर आणि साऊथ कोरिया सापलाहारी. अजून एक आमला हरी, त्यामागे अमेरिकन स्ट्रॉबेरी. हे नाटके करता आठवण आलं की मी दरवाजा उघडाच ठेवणार. घरातून बघितलं तर मच्छर संपले. एक तर उद्या पेपर आहे, मला अभ्यास पण जाम करायचा. मी अभ्यास पण करतो असं व्हिडिओ. मग काय माझी चापलाहारी काढून कावासाकी घालून आला मी इकडे सद्दूकडे. बघितलं तर हे लोक बॅडमिंटन खेळत होते. तेवढंच मी काय नांगला. ओ हो आईस्क्रीम, आय गोटीत मन उतरून जातच होतं की तेवढं दिसलं 17 Pro Max. विचार करते बड्डेला घेऊन टाकू. आयफोन बघत मी कधी बॅडमिंटन हातात पकडून खेळायला लागला माहितच नाही पडलं. काय कारण दादा बोलले की चल त्याने सोडू. मी की तू चल हे चल ले घरी येऊन नुसतं सामान ठेवलेलाच की तेवढाच आठवलं. मेन तर मी मच्छी अगरबत्ती घ्यायला गेला पण तेच ना. हळूहळू वाकून झाकून पप्पांना बघितलं आणि एकदम हळूचकन गेट खुलला. अरे आवाज का करतो. उडती तुला बांबू तयार करतील ना मला मारायला. असं बोलून फार जोराची धाव मारून घेतली इकडे सामान. आणि तुम्हाला एक जादू सुद्धा दाखवतो. यो नाही याच्या पुढे नांगा. तुमच्या बारका लोगर फक्त एकट्यामध्ये तेवढी मस्ती करू शकतो हा, नाहीतर गोलू दादा सोबत, बाकी कोणासोबतच का. कारण की लाज वाटते लाज. तर जेणे मित्रांमध्ये ज्यांनी पण फॉलो नसेल केला त्यांनी फॉलो करा. नाही आपला बारकी गँग मध्ये मी तुमचा आवडता बारका ब्लॉगर.